अकोला पोलिसांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली असून 68.43 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 13,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे। अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत एमडी म्हणजेच मेफेड्रोन या अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई केली आहे। 16 एप्रिल 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बस स्थानकातील मागील पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचण्यात आला। या कारवाईत मोहम्मद रफिक मोहम्मद जहीर शेख वय वर्ष 35 राहणार मुंब्रा जिल्हा ठाणे याला ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता 68.43 ग्रॅम एमडी ड्रग्ज तसेच 2 मोबाईल असा एकूण 13,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। ऑपरेशन प्रहार अंतर्गत आज अकोला पोलीस दलाचा जे लोकल क्राईम ब्रांच आहे त्यांनी एक मोठी कामगिरी केलेली आहे। एक मुंब्राचा माणूस आहे मोहम्मद शफीक शेख, त्याच्याकडून आपल्याला एमडी 68 ग्राम्स एमडी ड्रग्ज हे बस स्टँडवर भेटले होते। आम्हाला एक गुप्त माहिती होती। भरपूर दिवस पासून आम्ही याचा एक ट्रॅप लावला होता, तर आज हे ट्रॅप सक्सेसफुल झालेला आहे। जवळपास 13,60,00,000ची कारवाई आहे आणि मुंब्राचा माणूस अकोलाला आला होता एमडी विकण्यासाठी। तर अकोला एलसीबीची टीमचा मी अभिवादन करतो, त्यांनी खूप एक मोठी कामगिरी केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही आता एनडीपीएस ऍक्टमध्ये ऑफेन्स दाखल करून याची अटकची कारवाई सुरू करत आहोत। त्याच्यानंतर पूर्ण बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस ती कशासाठी आला होता, कोणा देण्यासाठी आला होता, कोण कोण तिथे अजून सप्लायर्स आहे, कोण कोण कन्झम्पशन करणार होते आणि कुठून आणलेला आहे, याच्या पूर्ण लिंकेजेस आम्ही शोधणार आणि जे जे काही अजून आरोपी आहे त्याच्या पाठीमागे पण आमची टीम जाणार आहे।